नमस्कार, मी किशोरी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. संक्रांत अगदी जवळच येऊन ठेपलेली आहे आणि सर्वांची तिळागुळाचे लाडू वड्या तयार करण्याची लगबग सुरू झालेली असेल. आज मी तुमच्यासोबत तीळ आणि साखरेच्या पाकाच्या वड्या तयार कशा करायच्या आहेत तर हेच शेअर करणार आहे. अतिशय खुसखुशीत आणि सॉफ्ट अशा ह्या वड्या तयार होतात, अजिबात कडक होत नाही. तर त्यासाठी 1 कप मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. 7 ते 8 मिनिटं हे तीळ छान असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. एका प्लेटमध्ये आता काढून घेत आहे. त्याच पॅनमध्ये मी आता पाक तयार करून घेत आहे. पाक तयार करण्यासाठी 1 कप साखर घेतलेली आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता, पण मला साखरेच्या ह्या तिळाच्या वड्या फार आवडतात म्हणून मी इथे साखर वापरलेली आहे. आणि प्रमाण म्हणजे 1 कप तीळ जर घेतले असतील तर त्यासाठी 1 कप साखर घ्यायला पाहिजे, म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये ह्या तिळाच्या वड्या तयार होतात. अजिबात चुकत नाही, कडकसुद्धा होत नाही किंवा नरमसुद्धा होत नाही. आणि हा साखरेचा पाक तयार करताना ह्यामध्ये आपण अजिबात पाणी घालणार नाही आहे. साखर तशीच मेल्ट होऊ द्यायची आहे. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि तूपसुद्धा पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजून घेतलेले तीळ घातले, 1 टेबलस्पून विलायची पावडर घातलेली आहे आणि सर्व मिश्रण छान एकत्रित करून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असं हे तिळाच्या वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि ह्या तिळाच्या वड्या अगदी काळजीपूर्वक करायच्या असतात. इथे मी 2 बटर पेपर घेतलेले आहेत, त्यावरसुद्धा मी आता तूप लावून घेत आहे, कारण ह्या बटर पेपरवरच आपण मिश्रण घालून लाटून घ्यायचं आहे. बटर पेपरला तूप लावून घेतल्यामुळे मिश्रण अजिबात चिकटत नाही. आता ह्यावर मी हे मिश्रण जे तयार केलेलं होतं ते ओतून घेतलेलं आहे. फार गरम असते, हात वगैरे अजिबात लावू नका. पेपर ठेवल्यावर सुद्धा माझ्या हाताला चटका बसत होता. त्यानंतर आता मी दुसरा पेपर त्यावर ठेवला आणि लाटण्याच्या मदतीने एकदम पातळ असं लाटून घेत आहे. तर हे मिश्रण गरम असताना जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे, म्हणजे वड्या छान पातळ होतात. तर सर्व बाजूंनी मी छान असं लाटून घेतलेलं आहे. आता हा वरचा बटर पेपर काढून घेत आहे. बघू शकता खूप मस्त अशी शायनिंगसुद्धा आलेली आहे वडीला. लाटून घेतल्यानंतर लगेचच चाकूच्या मदतीने ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यांना कट मारून घ्यायचे आहेत. कारण जर जास्त वेळ झाला तर थंड झाल्यावर कडक येते आणि वड्या बरोबर पाडता येत नाही, म्हणजे एकदम प्रॉपर अशा चौकोनी वड्या आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे लगेचच चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि थोडं थंड झाल्यानंतर मग त्याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. तर छान अशा ह्या चौकोनी आणि एकदम खुसखुशीत वड्या तयार झालेल्या होत्या. बरेच जण वडी खुसखुशीत व्हावी ह्यासाठी पाकामध्ये सोडा टाकत असतात, जो खाण्याचा सोडा असतो ना तर तो टाकतात. पण सोडा न घालता ह्यामध्ये जर तुम्ही 1 टेबलस्पून तूप घातलं तर खूप छान खुसखुशीत वड्या तयार होतात, अजिबात कडक होत नाही. आणि वडीसुद्धा तुम्ही बघू शकता किती पातळ अशी मी लाटलेली आहे. मिश्रण गरम असतानाच पटकन वडी लाटून घ्यायची आहे, त्यामुळे छान पातळ अशा ह्या वड्या तयार होतात. ह्या तिळाच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, आपल्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.